नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आत्ताचे वाजले आहे 10:30. तर माझे सर्व घरातले कामं झालेले आहेत, देवपूजा झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी रांगोळी काढली, कारण हे साचे मी शेगावरून आणलेले आणि अजून पण साचे आणायचे होते मला रांगोळीचे. तर म्हटलं नंतर कधीतरी इथूनच घेऊया. तर मग अशा प्रकारे छान पावलं काढलेत लक्ष्मीचे आणि एक दिवा काढला आणि कमळाचं फूल काढलं. तर छानपैकी रांगोळी काढून झालेली आहे. तर हे बघा 2 दिवसाचे कपडे जमा करून ठेवलेत. रोज रोज मी मशीन लावत नाही, कारण कपडे एवढे पडत नाहीत. मग त्याच्यामुळे ना 2 दिवसाचे तरी कपडे जमा झालेत ना मुलांच्या कामाचे आणि हे सर्व. तर मग मी 2 दिवसांनी मशीन लावते आणि 1:30 वाजता पाणी येणार आहे, कारण पाणी आलं ना की मग ते थोडं फास्ट येतं ना, तर मग मशीन फास्ट पाणी घेते. तर याच्यामध्ये मी 3-4 चम्मच निरमा टाकले आणि हे बघा आता पाणी यायचं अजून बाकी आहे. तर म्हटलं सगळी तयारी करून ठेवते, त्यानंतर मग पाणी आलं ना 1:30 वाजता तर मग लगेच चालू करते. पण पाणी 1:30 वाजता यायच्या आधीच मी चालू करते. 1 वाजता मशीन लावते, कारण आधीचं जे पाणी आहे ना ते वापरलं जातं. नंतर मग तोपर्यंत मशीनला ना 45 मिनटं असा टाईम येतो कपडे धुण्यासाठी. तर तोपर्यंत पाणी येते. तर आता माझे पूर्ण कपडे धुवून झालेले, कारण कपडे थोडे जास्त झाले होते त्याच्यामध्ये आणि मशीन मग सारखं सारखं टाईम चेंज करत होती. मग मी त्याच्यातले काय केले 4-5 कपडे काढलेत आणि मग नंतर परत ती मशीन चालू केली. तेव्हा कुठे ते कपडे पूर्ण वॉश झालेत. तर अशा प्रकारे व्यवस्थित कपडे धुवून झालेले आहे. आता हे बाहेर थोडे सुकायला घालते आणि घरात जी दोरी बांधलेली आहे त्याच्यामध्ये टाकते, कारण पंख्याच्या हवेनं काय होतं लवकर सुकतात आणि बाहेर पण थोडं ऊन आहे तर हवेनं सुकून येतात कपडे. आज मी करणार आहे पातोळ्याची भाजी. तर पातोळ्याची भाजी कशी करायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जेव्हा आपल्याला काही भाजी वगैरे घरात बनवायला नसते तर अशा प्रकारे आपण बेसनाचे 3-4 प्रकारच्या भाज्या आपण बनवू शकतो. जसं की कांदा घालून बेसन बनवायचं, त्यानंतर दही घालून बेसन बनवायचं आणि बेसनाचे चुनगोळे, पातोळ्या आणि जसे आपण बनवतो तव्यावरती असं पोळी बनवायची बेसनाची आणि त्याचे पण काप करून आपण बनवू शकतो भाजी. तर अशा प्रकारे म्हटलं आज भाजीला म्हटलं चला पातोळ्याची भाजी बनवूया. तर पातोळ्याची भाजी कशी बनवायची ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी मी थोडस याच्यामध्ये तेल टाकलं. तर थोडीशी हळद टाकूया, मिरची, आणि बारीक केलेला मसाला. थोडासा गॅस आहे ना छोटा करतो, कारण मसाला चांगला होणार. पातोळ्याची भाजी आहे ना खूप छान अशी टेस्टी भाजी लागते. तुम्ही एकदा बनवून बघा पातोळ्याची भाजी. तर याच्यामध्ये ना मी बेसन घेतलं. तर आपल्याला हे बेसन आहे ना हे भिजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जेवढं बेसन पाहिजे तेवढं बेसन तुम्ही घेऊ शकता आणि हे बेसन आपल्याला भिजवायचं आहे, त्याच्यामुळे सर्व बेसन घेऊ नका. थोडंसं बेसन बाजूला ठेवा आणि त्याच्यामध्ये बेसनामध्ये थोडं मीठ टाका चवीनुसार. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची घाला आणि थोडस जिरं आणि हे बेसन व्यवस्थित असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. घट्ट भिजवायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, नाही तर मग काय होतं ते पातळ होतं. मग पातळ झालं ना की मग ते आपल्याला काही व्यवस्थित मग त्या पातोळ्या त्याच्या बनत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ना घट्ट असं बेसन भिजवायचं आहे. तर हा जो मसाला आहे हा व्यवस्थित घाला. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकते मी. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं. पातळ पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकायचं, घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी टाकायचं. आणि कारण पातोळ्या शिजायला पण पाणी लागतं ना, तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं.
आता जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण याच्या पातोळ्या बनवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे घट्ट बेसन भिजून घ्यायचं. याच्यापेक्षा पण घट्ट असलं ना तरी काहीच हरकत नाही, फक्त पातळ बेसन नको. आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण याच्या पातोळ्या करून घेऊया. तर हे बघा, असे काप करून झालेत माझे आणि बरेच वेळ झालं पाण्याला ना उकळी आलेली, तर गॅस बारीक करून ठेवलेला. तर म्हटलं तोपर्यंत आपल्या पातोळ्या तयार होतात. तर अशा प्रकारे पाण्याला जेव्हा आपला जो मसाला आहे त्याला तो शिजल्यानंतर पूर्ण उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये अशा आपल्याला एक एक पातोळी सोडायची आहे. तुम्ही करून बघा, खूप छान अशी भाजी बनते. जेव्हा आपल्याकडे भाजीला नसतं आणि विचार पडतो की रोज रोज भाजी खाऊन तेच ते कंटाळा आला, तर अशा प्रकारे आपण नवीन नवीन भाज्या बेसनापासून बनवू शकतो. शेवयाची भाजी झाली, दुकानातून जे रेडीमेड शेव मिळतात मसाल्याचे, त्याची पण खूप छान अशी भाजी बनते. तर तुम्ही बनवून बघा, खूप छान अशा टेस्टी भाज्या बनतात. तर अशा प्रकारे सर्व एक एक पातोळी त्याच्यामध्ये सोडायची आणि थोडा वेळ ते शिजू द्यायच्या. तर अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झाली. पूर्ण भाजी शिजली व्यवस्थित. आता गॅस बंद केला तरीही काही हरकत नाही. गॅस बंद करा. तर तुम्हाला आजची पातोळ्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.